मुंबईत वंचित काँग्रेस साथ आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती. वंचितच्या एंट्रीनं ठाकरे सेना अस्वस्थ. पाहिलं, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांसोबत युतीची बोलणी सुरू केली आहे. मात्र वंचित आणि काँग्रेसची युती झाल्यास दलित आणि मुस्लिम मतं दुरावण्याची भीती असल्यानं ठाकरे सेना स्वस्थ झाली आहे. त्यामुळे मुंबईत दुरावलेल्या काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी संजय राऊतांनी थेट राहुल गांधींना फोन करून आघाडीसाठी गळ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर आंबेडकरांसोबतच्या युतीचा 2 दिवसात फॉर्म्युला निश्चित करण्याचे संकेत काँग्रेसनं दिलेत. आता चर्चा सुरू म्हणजे आम्ही करण्यासाठी एक पाऊल पुढे उचललेलं आहे. लवकरच 1-2 दिवसांमध्ये या संदर्भामध्ये पुढे काय होईल वाटचाल होईल आपल्याला कळवली जाईल. खरं तर हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर दोन्ही भावांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि युतीची खमंग चर्चाही रंगली. आता दोन्ही भाऊ एकत्र येत युतीची घोषणा करणार आहेत. मात्र राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी काँग्रेसनं विरोध करत एकला चलो रेचा नारा दिला आणि आता काँग्रेसनं समविचारी पक्षांना सोबत घेत ठाकरेंसमोरच आव्हान उभं करण्याची मोठी रणनीती आखली आहे. मुंबईचे अध्यक्ष म्हणून आमच्याशी जी चर्चा झालेली आहे, लक्ष या आमच्या शिबिरामध्ये जी चर्चा झाली त्याप्रमाणे आम्ही तुमच्यासमोर सांगितलेलं आहे की त्यांनी 3 महिन्यापूर्वी नारा दिला होता एकला चलोचा. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण स्वतःच्या हिमतीवर लढलं पाहिजे आणि आमच्या समविचारी पक्षांची आमची चर्चा चालू आहे. आज माझे जानकर साहेब आलेले, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. मधल्या काळामध्ये मला आरपीआयच्या गटाने काही जे आहे त्यांनी सपोर्ट केला, काही सीटाबद्दल मागणी केलेली आहे. वंचितशी आमचे प्रभारी या ठिकाणी बोलण्याचं काम करणार, त्यामुळे आमची सगळ्यांची चर्चा चालू आहे. 10 दिवसात काँग्रेसच्या नेत्यांनी 4 वेळा प्रकाश आंबेडकर यांची भेटही घेतली. या भेटीत जागा वाटप, मुंबईतील प्रदूषण, नागरी सुविधा यासह स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र काँग्रेस आणि वंचितमुळे किती जागांवर ठाकरेंना फटका बसू शकतो पाहूयात. मुंबईत काँग्रेसची 18 ते 20% वोट बँक. वंचित बहुजन आघाडीचीही 3% मतं. धारावी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंडसह उपनगरातही वंचितची वोट बँक. काँग्रेस आणि वंचितमुळे ठाकरेंना 20 जागांवर फटका बसण्याची शक्यता. ठाकरेंनी बंधू प्रेमापोटी काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे ठाकरेंपुढे वंचित आणि काँग्रेस हे मोठं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे. याच कारणानं मुंबई महापालिकेची निवडणूक सत्तेची न राहता आता ठाकरेंसाठी अस्मितेसोबतच अस्तित्वाचीही बनणार आहे. मयूर राणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.